हॅलो फ्रेंड्स. कालच्या लेक्चरमध्ये आपण दोन वेगवेगळ्या जनरेशन्सबद्दल चर्चा करत होतो. दोन वेगवेगळ्या जनरेशन्स म्हणजे जवळजवळ दोन जनरेशन, ज्या जनरेशन्समध्ये जवळजवळ 150 ते 125 वर्षांचं अंतर आहे. याच्याबद्दल आपण काल चर्चा करत होतो की 150 वर्षानंतरची अवस्था काय असेल किंवा 150 वर्षानंतर परिस्थिती कशी असेल, 150 वर्षानंतर काय टेक्नॉलॉजी असेल काय नाही ह्याची कल्पना आज आपण किंबहुना करू शकत नाही. कारण आजपासून 25 वर्षापूर्वी अशी कुणी कल्पना केली नव्हती की स्मार्टफोन असतील किंवा असं काहीतरी टेक्नॉलॉजी असेल, ही कुणी कल्पना केली नव्हती. अशा विविध गोष्टी आहेत की ज्यांची कल्पना कधीच कुणी केली नव्हती पण त्या आज अस्तित्वात आहेत. माझे वडील एकदा मला सहज म्हणता म्हणले की असं आम्ही कधीतरी 25-30 वर्षापूर्वी ऐकलं होतं, म्हणजे साधारण 97-98 या काळामध्ये त्यांनी ऐकलं होतं की अमेरिकेमध्ये मशीन पैसे देतं. तुम्ही मशीनमध्ये नंबर टाकायचा किंवा कार्ड टाकायचं आणि तुम्हाला पैसे मिळतील, अशी अवस्था अमेरिकेमध्ये खूप आधीपासून आहे. ते टेक्नॉलॉजी आपल्याकडे 2000 नंतर आलं. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याकडे आधीपासून नव्हत्या, त्या गोष्टी आपल्याकडं खूप उशिरा आल्या. पण याची कल्पना मात्र त्यांना आधीपासून अमेरिकेमध्ये काय टेक्नॉलॉजी आहे याच्यापासून आलेली होती. नाहीतरी आपला देश आज अमेरिकेपेक्षा किंवा इतर प्रगत देशापेक्षा आपण 20 ते 25 वर्ष मागे नक्कीच आहोत. म्हणजे त्यांच्याकडे आज जे टेक्नॉलॉजी आहे ते आपल्याकडे यायला अजून 25 वर्ष तरी आरामात लागतील, अशी अवस्था आज आपल्याकडे आहे. तर आपण त्यावेळेला जी दोन लहान मुलं म्हणजे 11 आणि 13 वर्ष, म्हणजे मार्गी जिचं वय 11 वर्ष होतं आणि टॉमी ज्याचं वय 13 वर्ष होतं, या दोघांमध्ये पुस्तकाबद्दल जे संभाषण चाललेलं होतं ते आपण वाचलं की पुस्तकं कशी होती. आपल्या काळामध्ये पुस्तकं आहेत, आज आपणही पुस्तक वाचतोय. आपले आजोबा पणजोबाही पुस्तक वाचत होते, पण त्याच्या आधीच्या काळात मात्र अजून परिस्थिती वेगळी होती. तुम्ही जर तुमच्या आजोबांकडे किंवा जर सुदैवाने तुमचे पणजोबा वगैरे असतील त्यांच्याकडे बसले, ते तुम्हाला सांगतील की आम्हाला ह्या वह्या बिया पेन बिनं तसलं काही नव्हतं, आम्हाला पाटीचं खापर होतं. पाटी होती, पाटी पेन्सिल घेऊन जायची, त्याला सुद्धा बॉर्डर नव्हती, ती सुद्धा तोडून टाकली जायची, नुसतं खापर असायचं. ते खापरसुद्धा आपण पोरं नीट वापरत नव्हती म्हणून नुसता पत्रा दिला जायचा रंग मारून, आणि तो पत्रा जो दिला जायचा मग त्याच्यावरती पेन्सिल नीट उठत नव्हती, ती सिस पेन्सिल, आणि ती शिस पेन्सिल नाही, ती दुसरी पाटी पेन्सिल ती, आणि मग ती थुंका लावून वापरायला लागायची. आणि मग त्याची चव लागल्यामुळं लोक ते वापरण्याऐवजी खाण्यातच जास्त त्याच्यामध्ये जायचं. तर अशा प्रकारच्या अवस्था आधीच्या काळामध्ये होत्या. ते आपण जुन्या काळातलं बघतो, ते दवात आणि ते काठीने बनवलेले ते पेन, ते सगळे आपण पाहतो. या सगळ्या गोष्टी फार जुन्या आहेत, आपण त्याच्यानी काम करू शकत नाही. आज आपण त्या कल्पना करणं सुद्धा आपल्यासाठी फार जड जातं किंवा आपण त्या कल्पना करू शकत नाही, अशी अवस्था आहे. त्याच्यानंतर त्या दोघांमध्ये जे संभाषण होतं त्या संभाषणामध्ये विषय निघाला शाळेचा. मार्गी जी शाळेत जात होती तिचा भूगोलाचा जो काय प्रोग्रेस होता तो आपण काल पाहिला. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की 150 वर्षांपूर्वी शाळा होती. मग आता हिला वाटलं शाळा तर आत्ता पण आहे, मग त्यात काय विशेषण काय सांगण्यासारखं आहे त्याच्यामध्ये, आणि अख्ख्या शाळेसाठी किंवा शाळेवरती अख्खं पुस्तक लिहिण्यासारखं काय विषय, म्हणजे असलं काय आहे की शाळेबद्दल पुस्तक लिहावं असं काय त्या शाळेमध्ये विशेष, असं सुद्धा तिला वाटत होतं. पण या सगळ्या गोष्टी विषयाच्या होत्या. मग त्यावेळेला त्या टॉमीने सांगितलं की त्यावेळेला शाळा वेगळ्या होत्या, आपल्यासारख्या शाळा नव्हत्या, आपल्या शाळा वेगळ्या आहेत, त्या काळातल्या शाळा वेगळ्या होत्या, आणि त्या काळातल्या ज्या शाळा वेगळ्या होत्या त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं की त्यांचे जे शिक्षक होते ते टीचर होते, माणूस होता. माणूस होता, हिला आश्चर्य वाटलं की म्हणे की एखादा माणूस शिक्षक कसा काय असू शकतो. पान नंबर 7 वरती बघा, तर तिथं म्हणले शुअर दे हॅड अ टीचर बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. आता त्यांच्याकडं जो टीचर आहे त्याला ते रेग्युलर टीचर म्हणतात, कारण 150 वर्षानंतर ती रेग्युलर असणार आहे. आज कोरोनामुळं आपण सगळे ऑनलाईन लेक्चर्स घेतोय, डिजिटल एज्युकेशन घेतोय, आपल्याला किती जड जाते
आणि आपल्याला किती ते अवघड वाटते. एक एक दीड तास मोबाईलवर कंटिन्यूस बघायचं, एखाद्या सरांचं कंटिन्यूस लेक्चर ऐकायचं आपल्याला किती जड जाते आपल्याला माहिती आहे. कितपत गोष्टी कळतायत कितपत कळत नाही आहे त्या सगळ्या संभ्रमात आपण राहतोय. त्या काळात ते नॉर्मल असणार आहे. 150 वर्षानंतरच्या काळात या गोष्टी कशा आहेत, स्वाभाविक आहेत आणि नॉर्मल आहेत. म्हणून तो म्हणतो शुअर दे हॅड अ टीचर बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. अ मॅन, माणूस आणि शिक्षक. आश्चर्य वाटलं हिला. हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. एखादा माणूस शिक्षक कसा असू शकतो रे. तिने त्याला प्रश्न विचारला, माणूस आणि शिक्षक कसं शक्य आहे, माणूस शिक्षक कसा काय असू शकतो. Well, he just told the boys and girl things, gave them homework and asked them the questions. शिक्षकाचं काम काय, काय करायचं, कसं करायचं, सगळ्या गोष्टी समजून सांगत होते. प्रत्येक कन्सेप्ट समजून सांगत होते आणि ती कन्सेप्ट सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांना होमवर्क देत होते. बॉईज गर्ल्सला होमवर्क देत होते. ते सगळे विद्यार्थी ते होमवर्क करत होते. त्यांना प्रश्न विचारले जात होते. असे वेगवेगळे उपक्रम या शाळेमध्ये चालायचे असं टॉमीने कोणाला सांगितलं, मार्गीला, की या पद्धतीचे उपक्रम त्यावेळेला चालत होते. त्यावेळेचे शिक्षक ह्या सगळ्या गोष्टी करत होते. अ मॅन इजंट स्मार्ट इनफ. तिचा प्रश्न असा होता की माणूस इतका हुशार कसा काय असू शकतो शिक्षक होण्या इतपत. एखादा माणूस शिक्षक कसा काय असू शकतो, तो इतका हुशार कसा असू शकतो, हा प्रश्न तिला पडला. शुअर ही इज. ते म्हणतो की नक्कीच तो हुशार आहे. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. तो म्हणतो की माझ्या पालकांना, माझ्या वडिलांना त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत ज्या माझ्या सरांना किंवा माझ्या शिक्षकाला माहिती आहेत, त्या सगळ्या माझ्या पप्पांना सुद्धा माहिती आहेत. मग एखादा माणूस एवढा हुशार असू शकतो, असा काही प्रॉब्लेम नाही आहे की बाबा माणूस हुशार असू शकत नाही असा तू दावा करू शकत नाही किंवा असं तू म्हणू शकत नाहीस, असा मुद्दा कोणी मांडला, टॉमीनी मार्गीसमोर. डिग्रीचं वाक्य बघा त्याच्यामध्ये, माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. म्हणजे माझ्या वडिलांना तितकं येतं जितकं माझ्या शिक्षकाला येतं. म्हणजे दोघांचं ज्ञानाची पातळी कशी आहे, सारखी आहे. म्हणजे असं नाही की माझ्या शिक्षकाला खूप कळतं पप्पांना कमी कळतं, असं नाही आहे. दोघांची शिक्षकांची लेवल आहे ती कशी आहे, सेम आहे. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच आय बेट. आता तो म्हणतो की मी पैज लावतो, जेवढं माझ्या सरांना येतं तेवढं माझ्या शिक्षकांना, म्हणजे सरांना येतं तेवढं माझ्या पप्पांना सुद्धा येतं. या गोष्टीवरती मी पैज सुद्धा लावू शकतो. म्हणजे त्याला आपल्या वडिलांबद्दल किती आत्मविश्वास आहे तोही मुद्दा या ठिकाणी विचार करण्याजोगा आहे. की तो म्हणतो की जेवढं माझ्या शिक्षकांना येतं तेवढं माझ्या वडिलांना सुद्धा येतं, माझ्या पालकांना सुद्धा येतं. माझ्या पालकांना किंवा वडिलांना कमी लेखून चालणार नाही किंवा त्यांची बुद्धिमत्ता कुठल्याही प्रकारे कमी नाही. मार्गी वॉजंट प्रिपेअर्ड टू डिस्प्यूट दॅट. म्हणजे मार्गीला कुठल्याही प्रकारे त्याच्यावरती वाद घालायचा नव्हता. डिस्प्यूट करणे म्हणजे वाद घालणे किंवा सुसंवाद करणे सुद्धा म्हणू शकतो आपण, पण त्याच्यामध्ये कुठेतरी वादाचा मुद्दा असतो. डिस्प्यूट म्हणजे कुठेतरी वाद घालणे, म्हणजे थोडक्यात आर्ग्युमेंट्स ज्याला आपण म्हणतो ना दुसऱ्या शब्दांमध्ये, आपल्या शब्दामध्ये, तू आर्ग्यू करू नको माझ्याशी, तू वाद घालू नकोस. वाद घालण्याची तिची तयारी नव्हती, तिला इच्छाही नव्हती, तिची तयारी नव्हती म्हणजे तिला इच्छा नव्हती. शी सेड आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. म्हणे की एखाद्या अनोळखी माणसाने माझ्या घरी यायचं आणि मला शिकवायचं, आपल्याला नाही पटणार बाबा. हे मला पटण्यासारखं नाही की मी माझ्या घरामध्ये एखाद्या तिराहित व्यक्तीने यावं आणि मला शिकवावं. हे मी सहन करणार नाही किंवा हे मला आवडणार नाही किंवा मला हे पटणार नाही, मला हे जमणार नाही की तिराहित व्यक्तीने माझ्या घरी येणे आणि मला शिकवणे किंवा मला सूचना देणे आपल्याला नाही जमणार. टॉमी स्क्रीम्ड विथ लाफ्टर. टॉमी एकदम मिश्किलीने तिच्याकडे हसला, म्हणजे एकदम चेष्टेपूर्ण तिच्याकडे हसला आणि म्हणाला, यू डोंट नो मच मार्गी. मार्गी, तू ना जरा बावळटच आहेस, तुला अक्कल कमी आहे, तुला कळत नाही मी काय सांगतोय तू काय सांगतेय.
तुला कळत नाही आहे का? नक्की काय कळत नाही आहे, नक्की काय प्रकार आहे, तो मार्गीला पण कळला पाहिजे. म्हणून मार्गी म्हणते, तो म्हणतो द टीचर डिडंट लिव्ह इन द हाऊस. तो घरी येत नाही. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग. एक स्पेशल बिल्डिंग असते त्यांची, शिक्षकांची एक स्पेशल बिल्डिंग असायची. अँड ऑल द किड्स वेंट देअर. म्हणे की ते आपल्या घरी नाही येणार, आपण त्यांच्याकडे जायचं. पण आपण पण त्यांच्या घरी नाही जायचं. एक बिल्डिंग आहे मोठी, एक मोठी इमारत असते. त्या मोठ्या इमारतीमध्ये सगळ्यांनी जायचं. ते आपल्या घरी येणार नाहीत, आपणही त्यांच्या घरी जायचं नाही. ते आपल्याला, आपण त्यांच्या एका स्पेशल जागी, एक स्पेशल इमारत होती, एक स्पेशल जागा होती, त्या जागेवरती सगळ्यांनी एकत्रित यायचं. सगळ्या मुलांनी, सगळ्या मुलींनी. अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग्स. प्रत्येक मुलाला, प्रत्येक मुलीला सेम गोष्ट शिकवली जात होती. वर्गात 50 मुलं असली तर सगळ्यांना सेमच शिकवलं जातं. ठीक आहे, शिक्षकांना तो एक लेवल साधावी लागते की हुशार विद्यार्थ्यांना सुद्धा कळलं पाहिजे, त्यांना पण काहीतरी नवीन मिळालं पाहिजे. मठ्ठ विद्यार्थ्याला सुद्धा असं वाटलं पाहिजे की माझा येऊन काहीतरी फायदा झाला आहे, मला सुद्धा काहीतरी शिकायला मिळालेलं आहे. ही शिक्षकाची कला आहे. पण त्याला दोघांमध्ये ताळमेळ जो सांभाळावा लागतो. 90% विद्यार्थ्यामध्ये आणि 2-3 विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये सुद्धा शिक्षकाला काय करावं लागतं, ताळमेळ बसवावा लागतो किंवा त्यांचे ते सगळ्या क्वालिटीज मॅच कराव्या लागतात. एज्युकेशन त्या लेवलनी द्यावं लागतं. शुअर इफ दे वेअर द सेम एज. म्हणे की हां, होऊ शकतं ना, सगळ्यांना एकच गोष्ट शिकवली जाऊ शकते. ती म्हणते का, जर सगळ्यांची वय सेम असतील तर. समजा मी 11 वर्षाची आहे आणि सगळ्याच मुली जर 11 वर्षाची असतील, सगळी मुलं जर 11 वर्षाची असतील, तर सगळ्यांना सेम गोष्ट शिकवली जाऊ शकते. त्यात काही नवीन नाही किंवा त्यात काही वेगळं नाही आहे. त्यांना सगळ्यांना सेम गोष्ट शिकवून शिक्षकाचं काम भागू शकतं किंवा शिक्षकाचं काम होऊ शकतं. त्यामुळे त्यात काही विषय मांडण्यासारखा काही विषय नाही आहे. म्हणून ते म्हणतात की इफ दे वेअर द सेम एज, सगळ्यांची वय जर सारखी असतील तर ही गोष्ट शक्य नक्कीच आहे. बट माय मदर सेज अ टीचर हॅड टू बी ॲडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल इट टीचेस अँड दॅट ईच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. आता या ठिकाणी मार्गी म्हणते की माझ्या आईचं असं म्हणणं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याचा मेंदू हा वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला हे वेगळं शिकवलं गेलं पाहिजे, एकत्रित शिकवलं जाऊ नये. काय म्हणले बघा ना, बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल. त्यांचं जे शिकवणं आहे ते प्रत्येक विद्यार्थ्याप्रमाणे ट्यून केलं गेलं पाहिजे. ते टेक्निकल वर्ल्डमध्ये राहतात ना, ते ट्यून करतात प्रत्येक गोष्ट. जसं आपल्याला 91.1 नाही आवडलं की आपण लगेच 95ला जातो, 98.3ला जातो. आपण जसे चॅनल चेंज करतो तसं आहे ते ट्यून करतात. त्या पद्धतीने ट्यून केलं गेलं पाहिजे. अँड ईच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. प्रत्येक मुलाला वेगळं शिकवलं गेलं पाहिजे, असं तिच्या मम्मीचं म्हणणं आहे. प्रत्येकाला सेम शिकवून चालणार नाही. एका वेळेला 20 मुलं, 25 मुलं, 50 मुलं एकत्रित एका वर्गात बसून शिकवणं योग्य नाही. प्रत्येक मुलाचं ज्ञान, प्रत्येक मुलाला वेगळ्या पद्धतीचं ज्ञान दिलं गेलं पाहिजे, त्याच्या लेवलनी दिलं गेलं पाहिजे, तर त्याला कळेल, अन्यथा त्याला कळणार नाही, असं मार्गीच्या मम्मीचं म्हणणं होतं. जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे देन. इफ यू डोंट लाईक इट यू डोंट हॅव टू रीड द बुक. तर म्हणला ते तसं करत नव्हते. तुला जर पुस्तक वाचायचं असेल तर वाच, नाहीतर कल्टी. का? कारण याच्यावरती आपण वाद घालण्यात काय अर्थ नाही आहे. 150-200 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तुला काय कळणार आहे काय आहे काय नाही ते. जस्ट द सेम दे डिडंट डू इट ॲट इट दॅट वे देन. इफ यू डोंट लाईक इट यू डोंट हॅव टू रीड द बुक. तुला आवडत नसेल तर वाचू नकोस, पण वाद घालू नकोस. मला कुठल्याही प्रकारची या विषयावरती वाद घालण्याची इच्छा नाही.
आय डिडंट से आय डिडंट लाईक इट. मी असं म्हटले का मला नाही आवडलं? नाही. मला आवडलं नाही असं मी म्हटले नाही. मार्गी सेड क्विकली. मी असं नाही म्हटले मला नाही आवडलं. वाचणार मी, मला वाचायचं आहे. शी वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्कूल्स. ते म्हणते की त्या ज्या फनी स्कूल होत्या तिच्या दृष्टीने ते सगळं विचित्र कारभार होता. तर म्हणे की या ज्या फनी स्कूल होत्या, या ज्या सगळ्या विचित्र शाळा होत्या, या विचित्र शाळेंबद्दल मला नक्कीच वाचण्याची इच्छा आहे. दे वेरंट इवन हाफ फिनिश्ड वेन मार्गीज मदर कॉल्ड मार्गे स्कूल. त्यांचं डिस्कशनही व्यवस्थित झालेलं नव्हतं, पुस्तक तर अजिबातच वाचून झालेलं नव्हतं. आणि तेवढ्यात मार्गीच्या मम्मीनी मार्गीला हाक मारली की तुझी शाळेची वेळ झालेली आहे. आता शाळेची वेळ झाली म्हणजे त्यांना काय घ्यायला स्कूल बस येत नव्हती किंवा त्यांची कुठे शाळेची घंटा होऊन तिथं काय असेंब्ली नव्हती. त्यांची शाळा घरातच, त्यांची शाळा घरातच भरत होती, घरातच शिकायचं. मार्गी लुक्ड अप. नॉट येट ममा. मार्गीनी घड्याळाकडे पाहिलं आणि म्हणाली मम्मी अजून नाही, अजून वेळ आहे. जसं आपल्याला सकाळी मम्मी क्लाससाठी शाळेसाठी उठवते तर आपण कसं नाही अजून 5 मिनटं थांब, 10 मिनटं थांब, आपण जशी टाळाटाळ करत राहतो, आपण जसं ते विषय पुढं ढकलत राहतो, तसं तिचं सुद्धा तेच काम होतं. शेवटी ती काय आपल्यापेक्षा वेगळी नव्हती. 150 वर्षानंतरची मुलगी होती म्हणजे काय ती काय पंख घेऊन आलेली नव्हती किंवा तिला काही शिंग नव्हती किंवा ती काही वेगळे कॅटेगरीची नव्हती. विद्यार्थी शेवटी विद्यार्थी असतो, लहान मुलं शेवटी लहान मुलंच असतात. ते प्रत्येक लेवलला तेच वागणार आहेत. तर त्यामुळं ती म्हणते नॉट येट मामा, अजून नाही. नॉट येट म्हणजे अजून नाही. म्हणजे समजा तुम्हाला कोणी विचारलं जेवण झालं का आणि तुमचं जर जेवण झालं नसेल तर तुम्ही म्हणू शकता नॉट येट, अजून नाही. करणार आहे, वेळ झालेली आहे पण अजून जेवण झालेलं नाही. मग त्या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येतं? नॉट येट. मार्गी लुक्ड अप. नॉट येट ममा. आता ममा म्हणजे तुम्हाला माहितीच आहे. नाव सेड मिसेस जोन्स अँड इट इज प्रोबॅबली टाईम फॉर टॉमी टू. म्हणे की हो झालेली आहे वेळ, या. आणि टॉमीच्या सुद्धा शाळेची वेळ झालेली आहे, त्याला सुद्धा डिस्टर्ब करू नकोस, गप घरी निघून ये, तुझ्या शाळेची वेळ झालेली आहे. म्हणजे टॉमीच्या सुद्धा शाळेची वेळ झालेली आहे, त्याला सुद्धा शाळेत बसायचं आहे, आता त्याला सुद्धा अभ्यास करायचा आहे. तुझी सुद्धा शाळेची वेळ झालेली आहे, तू सुद्धा चल आणि त्याला सुद्धा अभ्यास करू दे, असं तिने सांगितलं. मार्गी सेड टू टॉमी. आता एवढं सगळं संभाषण झाल्यानंतर मार्गीने टॉमीला सांगितलं कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल. मग हिला पुस्तक वाचायची जिज्ञासा तर होतीच ना, पुस्तकाबद्दल शाळेबद्दल जिज्ञासा हिच्या मनामध्ये होती. मग जिज्ञासा मनामध्ये असल्यामुळे ती टॉमीला म्हणाली की टॉमी, शाळा सुटल्यानंतर मी येऊ का परत तुझ्याबरोबर पुस्तक वाचायला? अजून थोडा वेळ मी तुझ्याबरोबर पुस्तक वाचते. असं सांगून तिने टॉमीला विचारलं. मे बी ही सेड नॉन चॅलेंटली. आता तो म्हटला हा बघ आता ये, म्हणजे हा ये, म्हणजे नाही का असं मनाने, अरे का नाही ये ना, नक्की. काय तू काय विचारतेस, हा काय प्रश्न झाला का विचारायचा? कधी पण ये, नक्की ये, आपण वाचूयात ना पुस्तक एकत्र. हा बघू ये, जमलं तर करू, नाही का. म्हणजे असं उडवीची उत्तरं देतो ना आपल्या भाषेमध्ये आपण, त्याला नॉन चॅलेंटली म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात एकदम निराशावादी उत्तर, एकदम असं पॉझिटिव्हली असं उत्साहाने उत्तर नाही द्यायचं, निराशेने उत्तर द्यायचं. हा बघू ये, जमलं तर करू, असं. मे बी ही सेड नॉन चॅलेंटली. ही वॉकड अवे विस्लिंग. विस्लिंग म्हणजे आनंदात एकदम शिट्ट्या विट्ट्या मारत, नाही का, शिट्ट्या विट्ट्या मारत निघाला. म्हणजे थोडक्यात त्याला एक घमेंड होती ना की माझ्याकडं पुस्तक आहे, माझ्याकडं पुस्तक आहे, माझ्याकडे ती पुस्तक वाचायला येणार आहे, त्याचा तिला एक घमेंड होती. आणि त्या घमेंडपोटी ती काय म्हणत होती, तो म्हणत होता, तो म्हणलं की ही वॉकड अवे विस्लिंग द डस्टी ओल्ड बुक टक्ड बिनीथ हिज आर्म. डस्टी ओल्ड बुक टक्ड बिनीथ हिज आर्म.
टक करणे म्हणजे हे अशा पद्धतीने ठेवणे, याला आपण म्हणतो टक. थोडक्यात लपवून ठेवणे किंवा असं अडकवून ठेवणे, त्याला टकिंग म्हणतात. TUCK टक. जसं एखादं घरटं असतं ना, घरटं बनवलं जातं, झाडामध्ये ते असं अडकवलं वगैरे जातं, त्याला सुद्धा टक म्हणतात. म्हणजे द नेस्ट टक्ड इन द ब्रांचेस असं म्हटलं जातं. म्हणजे ती जी फांदी आहे ती तिकडं काय केली जाते, टक केली जाते, म्हणजे थोडक्यात लावली जाते. द डस्टी ओल्ड बुक टक्ड बिनीथ हिज आर्म, मार्गी वेंट इन टू द स्कूल रूम. आता मार्गी घरी आली. तिच्या घरात एक वेगळी स्कूल रूम बनवलेली होती. त्या स्कूल रूममध्ये ती गेली. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम. कसली धमाल, कसली मजा. तिच्या बेडरूमला खेटूनच, तिच्या बेडरूमला लागूनच काय होतं, तर ती रूम होती. अँड द मेकॅनिकल टीचर वॉज ऑन अँड वेटिंग फॉर हर. मेकॅनिकल टीचर जे होते तो तिची वाट बघत होते की आत्ता पण ही ऑन येते, आत्ता पण मी सुरू करेन, हिची वाट बघत होते. कुठल्या विषय शिक्षक, मेकॅनिकल टीचर. इट वॉज ऑलवेज ऑन ॲट द सेम टाईम एव्हरी डे एक्सेप्ट सॅटर्डे अँड संडे. म्हणे की सॅटर्डे अँड संडे सोडून रोज त्याच वेळेला शाळा असायची. रोज त्यावेळेला मेकॅनिकलचे टीचर यायचे आणि ते शिकवायचे. फक्त कधी नव्हते येते, सॅटरडे आणि संडे. बिकॉज हर मदर सेड लिटिल गर्ल्स लर्न बेटर इफ दे लर्न ॲट रेग्युलर आवर्स. रोज काय यायचे, कारण तिच्या मम्मीचं म्हणणं होतं की जर थोडं थोडं का होईना रोज शिकलं पाहिजे. जर रोज अध्ययन केलं, रोज जर शिकलं गेलं तर अभ्यास चांगला होतो, व्यवस्थित होतो. हे तिला कोणी सांगितलं होतं, तिच्या मम्मीने सांगितलं होतं. द स्क्रीन वॉज लिट अप अँड इट सेड टुडेज अरिथमेटिक लेसन इज ऑन द ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन्स. आजचं जे लेक्चर होतं ते लेक्चर कशावरती होतं, द स्क्रीन वॉज लिट अप. स्क्रीन लिट अप म्हणजे स्क्रीन चालू झाली. थोडक्यात आपण टी व्ही लावल्यावर कसं स्क्रीन चालू होते, तशी स्क्रीन चालू झाली. अँड इट सेड टुडेज अरिथमेटिक लेसन इज ऑन ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन. ॲडिशन, बेरीज. प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय, तर ते आपण म्हणतो ना 2/3, 4/1, 1/2, 2/3, याला आपण फ्रॅक्शन म्हणतो. यांची बेरीज म्हणजे समजा 2/5 आणि 7/8 या दोघांना बेरीज करायची. दिस इज कॉल्ड एज द ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन्स. तुम्ही सेमी इंग्लिशला आहात, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त चांगलं माहिती आहे. प्लीज इन्सर्ट यस्टरडेज होमवर्क इन द प्रॉपर स्लॉट. जे मार्गीला अजिबात आवडत नव्हतं. कुठला विषय, होमवर्क. प्रॉपर स्लॉटमध्ये इन्सर्ट करा. तुमचा होमवर्क प्रॉपर स्लॉटमध्ये इन्सर्ट करा. मार्गी डिड सो विथ अ साय. मार्गी म्हणली हा करते, आता काय नाही करून काय करता. होती ना अशी बऱ्याच वेळा अवस्था. आपल्याला शाळेतनं होमवर्क मिळतो, करायची इच्छा नसते, पण नाही कसं म्हणणार, मजबुरी असते, करावंच लागतं. विथ अ साय म्हणजे कंटाळा करून, आळस करून, इच्छा नसताना, त्याला आपण म्हणतो विथ अ साय. शी वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल्स दे हॅड वेन हर ग्रँडफादर्स ग्रँडफादर वॉज अ लिटिल बॉय. आता शी वॉज थिंकिंग अबाउट, ती विचार करत होती कशाचा, अबाउट द ओल्ड स्कूल, जुन्या शाळेंबद्दल. वेन स्कूल्स दे हॅड वेन हर ग्रँडफादर वॉज अ लिटिल बॉय. म्हणजे जेव्हा तिच्या आजोबाचे आजोबा लहान होते तेव्हाच्या शाळेंबद्दल ती चर्चा म्हणजे थोडक्यात तिच्या डोक्यामध्ये ते घुटमळत होतं. आता का तर 150 वर्षानंतर ती वाचत होती त्या शाळेंबद्दल आणि ज्या सगळ्या गोष्टींबद्दल, तर तिच्या मनामध्ये आता मात्र ते सगळे विषय घुटमळत होते की नक्की काय काय झालेलं होतं. ऑल द किड्स फ्रॉम द होल नेबरहुड केम
laughing and shouting in the schoolyard, sitting together in the classroom, going home together at the end of the day. आता ही सगळी जी धमाल इथं मेन्शन केलेली आहे ही मी तुम्हाला सांगावी याची गरज नक्कीच नाही आहे. कारण शाळेमध्ये शाळा भरायच्या आधी ऑफ लेक्चर, 2 लेक्चरच्या मधली गॅप, मधली सुट्टी, शाळा सुटल्यानंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं पीटीचा तास, या सगळ्या गोष्टींमध्ये जेवढी धमाल येते तीच शाळेची खरी क्रेज विद्यार्थ्यांना वाटते. अभ्यास होतो, अभ्यास करत नाहीत असा विषय नाही आहे, अभ्यास करत नाही किंवा मार्क पडत नाहीत, सगळं होतं, नियमाने होतं. पण आज तुम्ही तिथं गेल्यानंतर विविध प्रकारचे मित्रमैत्रिणी भेटतात, विविध प्रकारची मस्ती होते, विविध प्रकारे एन्जॉय करायला मिळतं. ती जी एन्जॉयमेंट आहे ती विलक्षण असते. त्या एन्जॉयमेंटची तुलना तुम्ही जगातल्या कुठल्याही आनंदाबरोबर करू शकत नाही. हा माझा, तुमचा, प्रत्येकाचा व्यक्तिगत अनुभव आहे की शाळेमध्ये जी मजा आपण करत असतो त्या मजेचा आनंद आपण कधीही विसरू शकत नाही. जेव्हा मी शाळेत होतो आणि नंतर मी मग कॉलेजला गेलो, शाळेत असताना असं म्हणायचे, म्हणजे एक म्हण होती, तुम्ही तुमच्या आईवडिलांना जरी विचारले तर ते तुम्हाला सांगतील की असं होतं का. तर शाळेत म्हणायचे, शाळेत असताना, कॉलेज लाईफ इज अ गोल्डन लाईफ. त्यावेळेला असं म्हणायचे. काय म्हणायचे, एक अशी म्हण होती की कॉलेज लाईफ इज अ गोल्डन लाईफ. मी स्वतः जेव्हा कॉलेजला गेलो आणि मी कॉलेजचं जीवन जेव्हा अनुभवलं तेव्हा मला असं वाटलं की कॉलेज लाईफ इज अ गोल्डन लाईफ, यात काय वाद नाही आहे. बट इफ द कॉलेज लाईफ इज अ गोल्डन लाईफ देन स्कूल लाईफ इज अ डायमंड लाईफ. म्हणजे कॉलेजपेक्षा शाळेचे दिवस खूप चांगले होते हो. म्हणजे तो आनंद, तो विरंगुळा, ती मस्ती, ती धमाल, त्याची तुलनाच नाही आहे कुठे. म्हणजे ती मस्ती ती तुम्ही कुठेही कम्पेअर करू शकत नाही. तर या ठिकाणी ती म्हणते, ऑल द किड्स फ्रॉम द नेबरहूड बघा, नेबरहूड जेव्हा होतं ते नाऊन होतं. जसं आपण फादरहूड, ब्रदरहूड हे नाऊन आहेत. HOOD लावून काय केलं जातं, हुड लावून नाऊन बनवला जातो एखाद्या वर्डला. केम लाफिंग अँड शाउटिंग, आरडाओरडा करणे, जोरजोरात हसणे, किंचाळणे, ओरडणे. द स्कूल यार्ड, या ठिकाणी यार्ड एक शब्द आहे बघा. यार्ड या शब्दाला 2 अर्थ आहेत. एक यार्ड म्हणजे मीटर, जो मीटर एकक असतो ना त्याला यार्ड म्हणतात. आणि एक यार्ड असतं ते अंगण, मोकळी जागा, त्याला पण यार्ड म्हणतात. ट्रेनमध्ये पण एक यार्ड असतो, तो वेगळा. ट्रेनमध्ये जो मालगाडी वगैरेचे डबे असतात ना त्याला सुद्धा यार्ड म्हणतात, ते वेगळं. किंवा जिथं ट्रेन्स अशा आयडल उभ्या असतात, म्हणजे ज्यांचं सध्या धावपट्टीवर नाही अशा तो छप्पर बनवलेलं असतं त्याला सुद्धा यार्ड म्हणतात. म्हणजे असे वेगवेगळे यार्डचे अर्थ आहेत. पण आपल्याशी संलग्न 2 शब्द जे आहेत ते, एक यार्ड म्हणजे मीटर, म्हणजे 39 इंचांचं जे काय अंतर असतं, 3.25 फुटांचं, 100 सेंटीमीटरचं जे काही एकक असतं त्याला यार्ड म्हणतात. आणि दुसरं यार्ड म्हणजे अंगण. आता यार्डमध्ये जे अंगण सांगितलं मी त्याच्यात 2 प्रकार असतात परत. एकाला म्हणतात फ्रंट यार्ड, एकाला म्हणतात बॅक यार्ड. म्हणजे घराच्या पुढची जागा फ्रंट यार्ड, घराच्या मागची जागा बॅक यार्ड. हे निबंधामध्ये किंवा बोली भाषेमध्ये याचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. फ्रंट यार्ड, बॅक यार्ड. फ्रंट यार्ड कुठलं, घरासमोरचं. बॅक यार्ड कुठलं, घराच्या मागचं. अच्छा, एक माहिती तुम्हाला, आपली मम्मी साडी जी नेसते, आपली मम्मी जी साडी नेसते त्याला म्हणतात 6 यार्ड साडी. आपण मराठीत म्हणतो 6 वारी. 6 वारी म्हणजे 6 मीटरची. मीटर म्हणजे आलं यार्ड. म्हणून त्याला असं नाही म्हणत इंग्लिशमध्ये 6 मीटर साडी, त्याला म्हणतात 6 यार्ड साडी. 9 वारी साडी, 9 यार्ड साडी. इंग्लिशमध्ये 9 वारी साडीला काय म्हणतात, 9 यार्ड साडी. आणि म्हणजे तुमची 9 वारी साडी. पुढे
गोईंग होम टुगेदर ॲट द एंड ऑफ द डे. शाळा सुटल्यानंतर प्रत्येकाने घरी जायचं, म्हणजे शाळेत एकत्र बसायचं. सिटिंग टुगेदर इन द क्लासरूम, वर्गात एकत्र बसायचं. वर्गात एकत्र बसून आपण किती धमाल करतो, काय काय धमाल करतो आपल्याला माहिती आहे. परत तोच विषय मी सांगण्याची गरज नक्कीच नाही. टुगेदर इन द क्लासरूम, गोईंग होम टुगेदर ॲट द एंड ऑफ द डे. आणि दिवस संपल्यानंतर, शाळा सुटल्यानंतर इमानदारीत आपल्या आपल्या घरी जाणे, ही पद्धत, ही जी विषय आहे. दे लर्न द थिंग्स, दे लर्न द सेम थिंग्स. आणि प्रत्येकजण एकच गोष्ट शिकत होतं, म्हणजे प्रत्येकाचा अभ्यासक्रम सेम, प्रत्येकाचं शिकणं सेम, प्रत्येकजण समान गोष्टी शिकत होतं. असं कुठल्याही प्रकारे कोणाचा वेगळा अभ्यासक्रम चालू नव्हता. एका वर्गात बसणाऱ्या प्रत्येक मुलाचं, प्रत्येक मुलीचा जो अभ्यासक्रम होता तो कसा होता? सारखा होता. तो कुठल्याही प्रकारे वेगळा नव्हता. सो दे कुड हेल्प वन अनादर विथ द होमवर्क अँड टॉक अबाउट इट. आता एकत्रित जर एवढ्या विद्यार्थ्यांचा होमवर्क जर सेम, त्यांचं जर शिकवणं सेम, त्यांचा अभ्यासक्रम सेम, मग त्याचा फायदा काय होत होता? प्रत्येकजण एकमेकाला मदत करू शकत होता अभ्यासामध्ये. प्रत्येकाला एकमेकांना मदत करता येत होती. मला एखादं गणित नाही आलं, मी विचारू शकतो माझ्या मित्राला, मैत्रिणीला. मला जर एखादी कन्सेप्ट नाही कळली, मी माझ्या मित्रमैत्रिणीला विचारू शकतो. पण आपण विचारत नाही, आपण गाईडकडे जातो, आपण नोट्सकडे जातो. शिक्षकांना सुद्धा विचारत नाही आपण आजकाल. शंका विचारणे ही कन्सेप्ट जवळजवळ बंद झाली आहे. विद्यार्थी आमच्याकडे शंका घेऊनच येत नाही आजकाल. किंवा त्यांचं तेच गाईडमधनं इकडनं तिकडनं सोडवतात. अरे आम्ही म्हणतो की गाईडचा वापर करण्यापेक्षा आम्हाला विचार, आम्ही बसलोय ना इथं. पण नाही, त्यांना आमच्याकडे येण्यापेक्षा त्यांना गाईडकडे जाणं किंवा गाईडमधनं ते उत्तर छापून घेणं त्यांना जास्त सोयीस्कर आणि जास्त सोपं त्यांना वाटत असतं. आणि म्हणून त्याचा अवलंब ते करतात, जे खरोखर काय चुकीचं आहे. असं करू नये विद्यार्थ्यांनी. विथ द होमवर्क अँड टॉक अबाउट इट. त्या अभ्यासक्रमाबद्दल, त्या अभ्यासाबद्दल चर्चा करू शकतात, एकमेकांबद्दल डिस्कस करू शकतात. काय शिकवलं, कसं शिकवलं, त्यात काय अडचण कोणाला आली, काय नाही आली, याबद्दल चर्चा केली जाऊ शकते. पण नाही, आपण ते करत नाही. आपल्याला तसल्या सवयी नाहीत. आपल्याला एकमेकांवरती तेवढा विश्वास नाही, किंवा मित्रमैत्रिणी भेटल्यानंतर अभ्यासाची चर्चा करण्याइतपत वृत्ती नाही आहे. मग त्यावेळेला मस्ती, मोबाईल, गेम्स, पिक्चर, स्पोर्ट्स यांच्याबद्दल आपण चर्चा करतो. म्हणजे फ्रुटलेस काही चर्चा आपण त्यावेळेला करत असतो. सगळ्या फ्रुटलेस असतात असं नाही आहे, पण त्यातल्या बऱ्याचशा चर्चा ज्या फ्रुटलेस असतात त्या चर्चा आपण त्यावेळेला करतो. आणि आपण आपल्या मैत्रिणीचा, आपल्या मित्राचा, सगळ्यांचाच वेळ त्यावेळेला काय करतो? आपण वाया घालवतो. आणि आपण एकमेकांबरोबर त्या विषयावरती संभाषण करायचं टाळतो. हेल्प वन विथ द होमवर्क अँड टॉक अबाउट इट. अँड द टीचर वेअर पीपल. आणि शिकवायला कोण होतं? तर माणसं होती. परत तोच विषय आला. त्यावेळेला शिकवायला कोण होतं? माणसं होती, ह्युमन बिईंग्स होते. कुठल्याही प्रकारे हे नव्हते, काय त्याला म्हणतात, कम्प्युटर, डिजिटल, हे नाही. प्रॉपर ह्युमन बिईंग शिकवायला होते. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन वेन वी ॲड फ्रॅक्शन 1/2 अँड 1/4. आता ते चालू होतं तिचं लेक्चर. जेव्हा आपण 1/2 आणि 1/4 यांचं जेव्हा बेरीज करू, असं तसं त्यांच्या त्या इंग्लिश भाषेमध्ये, त्यांच्या त्या भाषेमध्ये ते सगळं चालू असेल, ते सर बळा 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 काहीतरी शिकवत होते. मला येत नाही तेव्हा 1/2 आणि 1/4 मला करता येत नाही, माझं गणित कच्चं आहे. तर ते त्यावेळेला त्याला शिकवत होते, त्या मुलीला, त्या मार्गीला ते शिकवत होते की हे कसं होतं हे शिकून घे. पण तिचं लक्ष मात्र, जरी ती तिकडं उपलब्ध असली, जरी ते सगळं ऐकत असली, तरी तिचं लक्ष मात्र कुठे होतं? 150 वर्षापूर्वीच्या शाळेकडे होतं. मार्गी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड्स मस्ट हॅव लव्ड इट इन द ओल्ड डेज. आता तिला कळलं की जुन्या काळामध्ये जेव्हा सगळे मुलं मुली एकत्र बसत होते आणि फिजिकली सर वर्गात येऊन शिकवत होते,
किती आनंद वाटत असेल त्या मुलामुलींना, किती ते त्याचा आनंद लुटत असतील, किती ते मजा घेत असतील त्या गोष्टीचा, याची ती कल्पना करत होती. कल्पना करा की आता जसं हे लॉकडाऊन चालू आहे आणि आपण सगळे घरी बसून अभ्यास करतोय, डिजिटल एज्युकेशन घेतोय, वर्षभर चालू शकतं का असं? वर्षभर आपण हे पेलवू शकू का हो? तुम्हाला असं वाटतं का हे पेलवलं जाईल किंवा हे याच्यातनं आपण शिकू शकतो असं वाटतं का? नाही. कारण आपली स्वतःची मानसिकता अजून ती तयार झालेली नाही. तुमची सोडा, आमची पण नाही झालेली. म्हणजे आम्हाला सुद्धा हे कठीण जाते की मोबाईल समोर बसून काहीतरी बडबड करा, कॅमेऱ्यासमोर बसून काहीतरी बडबड करा, स्वतःलाच 1 तास बघत बसा. आम्हाला विद्यार्थी बघायची सवय, आम्हाला विद्यार्थ्यांचे ओपिनियन, त्यांचे विचार ऐकण्याची सवय आहे. पण आज आम्हाला सुद्धा हे सगळं करायला फार अवघड जाते. पण आम्हाला हे सगळं करणं भाग पडतंय, करावं लागतंय, तुमच्यासाठी, आमच्यासाठी, समाजासाठी. कारण आज आपण फिजिकली एकत्रित येऊ शकत नाही. बंधन आहेत आपल्या मागे. तुम्हाला बंधन आहेत, मला बंधन आहेत, सगळ्यांना बंधन आहेत. मार्गी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड्स मस्ट हॅव लव्ड इट इन द ओल्ड डेज. जुन्या काळामध्ये लोक, लहान मुलं मुली ते सगळं किती आनंद त्या गोष्टीचा घेत असतील याच्याबद्दल ती विचार करत होती. शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड. आणि ती काय करत होती? ती त्या लोक जे मजा करत होती त्याच्याबद्दल कल्पना करत असेल. आता हिची शाळा समजा घरातच आहे, मित्र नाही, मैत्रिणी नाही, कोणी नाही. घराच्या आजूबाजूला जर कोणी असेल किंवा कुठले टेक्निकल चॅटिंग फ्रेंड, इन्स्टा फ्रेंड, व्हॉट्सअप फ्रेंड, फेसबुक फ्रेंड जर काय असतील ते, आता ही आत्ताची टेक्नॉलॉजी आहेत. 150 वर्षानंतर अजून किती टेक्नॉलॉजी असेल, किती सोशल मीडियाज असतील, किती अपग्रेडेड असेल. आज आपण अमेरिकेत सुद्धा व्हिडिओ कॉलनी बोलू शकतो. जगातल्या कुठल्याही पाठीवरती आज आपण व्हिडिओ कॉलनी बोलू शकतो. त्यावेळेला अजून काहीतरी टेक्नॉलॉजी असेल. पण त्या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या तुलनेमध्ये समोरासमोर बसून जे बोलण्यामध्ये जी मजा आहे, एकमेकांना चिडवण्यामध्ये, मारामारी करण्यामध्ये, एकमेकांचा डबा शेअर करून खाण्यामध्ये, एकमेकांची थट्टा मस्करी करण्यामध्ये, एकमेकांच्या वह्या ढापून नेऊन कॉप्या करण्यामध्ये जी मजा आहे, ती मजा त्यावेळेला येईल का? अजिबात येणार नाही. जेवढं जुनं काळ होता तेवढा चांगला होता असं आपण नेहमीच बघत आलेलो आहोत, नेहमी अनुभवत आलेलो आहोत. आम्हाला सुद्धा विचारलं तर आम्ही ज्यावेळेला लहान होतो तेव्हाचे आउटडोअर गेम्स, त्या सगळ्या गोष्टी अजूनही आम्हाला आठवतात. किती सुंदर होतं ते जीवन. तुम्ही तुमच्या आईवडिलांबरोबर कधीतरी बसून चर्चा करा. तुमचं जीवन, त्यांचं जीवन. तसं ते भरपूर वेळा रिझल्टच्या वेळेला, ह्याच्या वेळेला ते आपल्याला ऐकायला मिळतं बऱ्याच गोष्टी. पण प्रॅक्टिकली चर्चा करा की पप्पा तुमच्या वेळेला काय होतं, मम्मी तुझ्या वेळेला काय होतं, मग आमच्या वेळेला काय, ह्याबद्दल कधीतरी चर्चा करा. तुम्हाला कळेल की तुमचं लाईफ किती आरामाचं आहे आणि तुमच्या आईवडिलांचं जीवन किती अवघड होतं. त्याच्यापेक्षा जर तुम्ही आजी आजोबांबरोबर बसलात तर अजून कठीण परिस्थिती ऐकायला मिळेल. पण त्यातली सुद्धा मजा वेगळी होती. ती मजा तुम्हाला वेगळीच ऐकायला मिळेल की त्यावेळेला आजी आजोबांनी जी मजा केलेली आहे ती मजा आपल्याला आज मिळू शकत नाही. ती आज आपण घेऊ शकत नाही, जमणार नाही, शक्य नाही. या सगळ्या गोष्टी आज आपल्याला लक्षात येऊ शकतात. तर जो जीवन तुम्हाला मिळालेलं आहे त्या जीवनाचा आनंद लुटा. प्रामाणिकपणे, शिस्त पाळून आनंद घेण्याचा प्रयत्न करा. जीवन खूप सुंदर आहे आणि या जीवनामध्ये खूप आनंदाच्या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळू शकतात. जेवढा तुम्ही जीवनाचा आनंद घ्याल तेवढा जीवन तुम्हाला जास्त आनंद देईल. बरं, चाइल्डहूडमध्ये किंवा तुम्ही आत्ता तुमचं जे वय आहे त्या वयात तुम्ही जे काय करताय ह्या सगळ्या पुढे जाऊन तुमच्या स्मृती बनतात, या तुमच्या मेमरी बनतात. मग या सगळ्या मेमरीज आपल्याकडे साठवून ठेवा. आपल्याकडे त्याची एक शिदोरी तयार करा. ही शिदोरी आपल्याला काय करेल, भविष्यामध्ये फायदा देईल. फायदा म्हणजे थोडक्यात आनंद देईल. एक मानसिक आनंद, एक आत्मिक आनंद आपल्याला मिळेल आणि तो जगातल्या कुठल्याही इतर गोष्टीपेक्षा नक्कीच काय असेल, श्रेष्ठ असेल. ठीक आहे मित्रांनो, एकदा हा धडा पूर्णपणे व्यवस्थित वाचून काढा. धड्यामधले अवघड शब्द काढा. धड्यामधले अवघड शब्द जर कुठे अडले तर तुम्ही नक्कीच मला मेसेज करून किंवा तुम्ही डिक्शनरीमध्ये तर बघू शकताच, पण तुम्ही मलाही कधी कॉल केलात किंवा मला कधी मेसेज केलात तर यू आर मोस्ट वेलकम. तुमचं नेहमी स्वागत आहे. तुम्ही सध्या फक्त शब्दार्थ लिहा. याच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपण नंतर नक्कीच सगळ्या सोडून घेऊयात. ऑफलाईनमध्ये तर आपण सोडवणारच आहोत,
ऑनलाईनमध्ये सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करूयात आपण, जेणेकरून तुम्हाला हे सगळं सोप्या पद्धतीने तुम्हाला अनुभवता आणि आनंद लुटता येईल. ठीक आहे फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच. आणि या पुढचं जे सेशन आहे ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये दुसरं काहीतरी घेण्याचा प्रयत्न करूयात आणि तुम्हाला शिकवूया. ठीक आहे, धन्यवाद.